आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने गोल्फ मैदान ते जिल्हा अधिकारी कार्यालय भव्य असा मोर्चाचं आयोजन शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे। जवळपास 10,000च्या वरती शिक्षक नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळा असतील, निमत शासकीय असतील, सर्व नाशिक जिल्ह्यातील संस्था चालक असतील, सर्वांनी या बंदसाठी जाहीर पाठिंबा, सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। या मोर्चाच्या निमित्ताने मी शासनाला सांगू इच्छितो की जी सक्तीचा निर्णय या राज्यामध्ये झाला, जरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता, परंतु आपल्या राज्याने जी काही कार्यवाही करायची होती ती कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे शासनाची भूमिका ही दुटप्पीपणाची आम्हाला वाटते। कारण NCET म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन या NET या मार्फत जे शिक्षकांचा जे शैक्षणिक पात्रता आहे ही ठरवल्या जात होती। पहिली ते 5वी त्या शिक्षकांना काय पात्रता असावी, 5वी ते 8वी पर्यंत काय असावी, 9वी 10वी काय असावी। त्यानंतर NEP आला। NEP नंतर जी काही RT नेमल्या गेली, या RT ऍक्ट नुसार जी NCT आहे, NCT द्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात होते। त्या भरती प्रक्रियेमध्ये NCT ने म्हटलं होतं कि इस अधिसूचना के तिथि से पूर्व कक्षा 1 से 8 के लिए नियुक्त निम्नलिखित अध्यापका को उर्वरित प्यारा 1 म्हणजे ज्याच्या TET 8 आहे तो प्यारा 1 निर्धारित न्यूनतम योग्यता हासिल करने की आवश्यकता नहीं है। जर 23 ऑगस्ट 2010 ला RT ऍक्ट नुसार जर असं म्हटलं जातं, तर 2013 पूर्वी सर्व शिक्षकांना टीईची सक्ती करणं हे मात्र संविधानाला धरून नाही। कारण 2013 नंतर महाराष्ट्र राज्याने जो RT ऍक्ट लागू केला त्यामध्ये TET सक्त केली आहे आणि आता 2013 पासून तर आजतागायत म्हणजे 2025 पर्यंत सर्व शिक्षक भरती ही जी काही पात्रता परीक्षा असेल त्या पात्रता परीक्षेनुसारच घेण्यात येत आहे। आम्ही सर्वात पहिली मागणी म्हणजे जी TET सक्ती असेल ही TET सक्ती शासनाने तात्काळ हटवावी। त्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे 15 मार्च 2024 चा जो संच मान्यतेचा जो शासन आदेश आहे, हा शासन आदेश म्हणजे या शासनाने मराठी शाळा, अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे असं या जी शासन संच मान्यतेचा शासन आदेश त्यामधून प्रतीत होतं। जर 5 डिसेंबर 2025 पर्यंत जर ही संच मान्यता जर झाली तर जवळपास 9वी व 10वी वर्गावरील सुमारे 10,000 शाळांसाठी 0 शिक्षक किंवा शिक्षिका हे आपल्याला तिथे ठेवले जातील आणि बाकीचे अतिरिक्त केल्या जातील। इयत्ता 5वी 6वीचा वर्ग जो आहे तो शिक्षका विना चालवण्याची वेळ जवळपास 4 ते 5 हजार शाळांवर निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यासह सर्व जे शिक्षक असतील त्यांची 20 ते 25 हजार पदे ही अतिरिक्त ठरवण्याचं या संच मान्यतेचं धोरण दिसतं आणि गाव तांड्यावरील जवळपास 18,000 शाळा बंद करण्याचं हे शासनाचं धोरण दिसतं। 18,000 ज्या शाळा आहेत तिथं कोण शिकतं? कोणी मंत्र्याचा मुलगा शिकत नाही, कोणा खासदाराचा मुलगा शिकत नाही, कोणी सचिवाचा मुलगा शिकत नाही। तर यामध्ये साधारण शेतकरी, कामगार, बहुजन जे गरीब विद्यार्थी असतात तेच या गाव तांड्यामध्ये शाळेवर शिक्षण घेत असतात आणि या गरिबांचं शिक्षण संपुष्टात आणण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे की काय असा प्रश्न आम्हाला पडतो। त्यांनी या शिक्षण व्यवस्थेमध्ये कंत्राटीकरण आणलं आणि हे प्रायव्हेटायझेशन जे असतं, प्रायव्हेटायझेशन इज अ बिग स्कॅम, याला खूप मोठा आर्थिक घोटाळा म्हटलं जाईल। या कंत्राटीकरणाच्या मार्फत
त्यांनी आतापर्यंत शिक्षकाची पदं, शिपायाची पदं बंद केली, सगळी कला शिक्षक, क्रीडा शिक्षक बंद करून टाकले आणि संच मान्यतेचे जाचकाठी टाकून जे निकष बनवले त्यातून हजारो शिक्षक हे त्यांनी अतिरिक्त करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. हे लवकरात लवकर हे जे कंत्राटीकरण आहे हे कंत्राटीकरण या शासनाने बंद करावं. हा फक्त नाशिक जिल्ह्याचा मोर्चा आहे. जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोर्चा आहे. काल एक पत्र काढलं, पुणे संचालक यांनी पत्र काढलं आणि तात्पुरत्या स्वरूपाची त्या संच मान्यतेला स्थगिती दिली. हे जर शासन आम्हाला दूध खुळं समजत असेल तर फक्त आजचं मरण उद्या लोटण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर हे दुसरं पत्र काढलं की जे शिक्षक जे संपामध्ये सहभागी होतील, शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होतील तर त्यांचा 1 दिवसाची वेतन कपात आम्ही करू. मी सांगतो शासनाला 1 दिवसाचं नाही, आमचं महिन्याचं वेतन कपात करा. आम्ही घाबरत नाही, आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही. शासनाने तात्काळ टीईटी सक्ती रद्द करावी. यासाठी राज्य आणि केंद्र एकत्र येऊन बसावं आणि जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार आरटी ऍक्ट मध्ये बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त तोंडाच्या वापा झाडून फक्त एक बाईट देऊन आम्ही प्रयत्न करत आहोत, आम्ही कार्यरत आहोत, आम्ही काहीतरी करू तर हे चालणार नाही. तात्काळ केंद्र आणि राज्याची बैठक ठरवून जो काही आरटी ऍक्ट मध्ये हा बदल घडून आणावा, त्यानंतरच ही टीईटीची सक्ती रद्द होईल. रद्द करा, रद्द करा, टीईटी रद्द करा, रद्द करा, रद्द करा, टीईटी रद्द करा. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय